आज महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना या नावाभोवती निर्माण झालेला वाद हा फक्त एका योजनेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू झाली तेव्हा तिचा उद्देश अत्यंत स्पष्ट आणि सकारात्मक होता. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा आर्थिक मदत देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे, त्यांच्या कुटुंबाला आधार देणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवणे. या योजनेची घोषणा होताच लाखो महिलांनी अर्ज केले. गावोगावी शहरात या योजनांची चर्चा झाली आणि अनेक कुटुंबांना ही योजना म्हणजे एक आशेचा किरण वाटू लागला. मात्र जशी योजना मोठी होत गेली तसतसे तिच्या अंमलबजावणीतील दोष आणि त्रुटी समोर येऊ लागले आणि अखेर जे उघड झाले ते धक्कादायक होते. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. KYC आणि पडताळणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रशासनाच्या लक्षात आले की या योजनेत मोठ्या प्रमाणावर बनावट लाभार्थी आहेत. सुरुवातीला हा प्रकार काही अपवादात्मक प्रकरणांपुरताच मर्यादित असेल असे वाटले, पण तपास वाढत गेला आणि तसा हा घोटाळा किती खोलवर गेला आहे हे समोर येऊ लागले. अधिकृत आकडेवारीनुसार तब्बल 12,775 पुरुषांनी महिला असल्याचे भासवून या योजनेचा लाभ घेतला होता आणि यामुळे सरकारला सुमारे 22.96 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. ही बाब केवळ आर्थिक नुकसानीपुरती मर्यादित नव्हती, तर ती संपूर्ण योजनेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणारी होती. कारण जर एखादा पुरुष सहजपणे महिला म्हणून नोंदणी करून पैसे मिळवू शकतो, तर त्या योजनेची पडताळणी यंत्रणा किती कमकुवत होती याचा अंदाज सहज लावता येतो. याच तपासात आणखी एक गंभीर बाब समोर आली की केवळ बनावट लाभार्थीच नव्हे, तर अनेक श्रीमंत आणि आयकर भरणाऱ्या महिलांनीही या योजनेचा गैरवापर केला होता. म्हणजेच ही योजना गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी होती. तीच योजना आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांनी लुटली. या गोष्टीमुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली, कारण ज्यांना खरोखरच मदतीची गरज होती त्यांच्यापर्यंत ही मदत पूर्णपणे पोहोचलीच नाही. सरकारने या प्रकरणावर कारवाई सुरू केली आणि ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना पत्र पाठवून बनावट महिला लाभार्थ्याकडून पैसे वसूल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर काही प्रमाणात वसुली झाली आणि सुमारे 50% निधी परत मिळाल्याचे सांगण्यात आले. पण याच ठिकाणी एक मोठा वाद निर्माण झाला, कारण महिलांकडून वसुली सुरू झाली असताना पुरुष बनावट लाभार्थ्यांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नव्हती. ज्यांनी महिला असल्याचे भासून कोट्यवधी रुपये घेतले त्यांच्यावर ना वसुली, ना गुन्हा, ना कठोर कारवाई. यामुळे लोकांमध्ये संशय निर्माण झाला की सरकारची कारवाई एकतर्फी आहे का. या प्रश्नांमुळे संपूर्ण राज्यात चर्चा सुरू झाली की महिलांवर कडक कारवाई केली जाते, पण पुरुषांवर का नाही. हा केवळ प्रशासकीय विलंब आहे की यामागे काही राजकीय किंवा व्यवस्थात्मक दबाव आहे. काही तज्ज्ञांच्या मते या संपूर्ण प्रकरणात सुरुवातीपासूनच पडताळणीची प्रक्रिया कमकुवत होती. आधार लिंकिंग, उत्पन्न तपासणी आणि पात्रतेची अचूक पडताळणी न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपात्र लोक या योजनेत शिरले. काही जणांचे मत आहे की हे केवळ सिस्टीमची चूक नसून यात काही प्रमाणात जाणून बुजून केलेला गैरव्यवहारही असू शकतो. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक आकडा समोर आला. लाखो महिलांनी देखील अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेतला होता. याचा अर्थ असा की ही समस्या केवळ काही हजार बनावट लाभार्थ्यापुरतीच मर्यादित नाही, तर ती संपूर्ण व्यवस्थेत पसरलेली आहे. त्यामुळे सरकारने KYC अनिवार्य केली, आयकर डेटाची पडताळणी सुरू केली आणि बनावट लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम हाती घेतले. हे सर्व उपाय पारदर्शकता वाढवण्यासाठी महत्त्वाचे असले तरी लोकांच्या मनातला मूलभूत प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. पुरुष बनावट लाभार्थ्यांवर कारवाई कधी होणार. या संपूर्ण प्रकरणातून एक मोठा धडा मिळतो की कोणतीही योजना कितीही चांगल्या उद्देशाने सुरू केली असली तरी तिची अंमलबजावणी योग्य आणि पारदर्शक पद्धतीने झाली नाही तर तीच योजना घोटाळ्यात रूपांतर होऊ शकते. लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाची पायरी ठरू शकली असती, पण सध्या ती वादाच्या केंद्रस्थानी आहे. आता पुढे सरकार या प्रकरणात किती पारदर्शकता दाखवते, दोषींवर किती कडक कारवाई करते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांचा विश्वास परत मिळवते का, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण हा प्रश्न केवळ पैशांचा नाही, तर तो विश्वासाचा आहे आणि एकदा का विश्वास डळमळीत झाला तर कोणतीही योजना कितीही चांगली असली तरी लोकांच्या मनात स्थान निर्माण करू शकत नाही.
तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.